सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत। थेट आपण सिद्धार्थकडे जाणार आहोत। सिद्धार्थ, गुड मॉर्निंग। सिद्धार्थ, पुढच्या काही वेळातच सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते गॅलेक्सी रुग्णालयात येऊन मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत, त्यांच्या तब्येतीची चौकशी करणार आहेत आणि उपचारासाठी मुंबईला पाठवावं का याबाबत सुद्धा कदाचित निर्णय घेतला जाण्याची शक्यता आणि त्यासोबत राज्य सरकारकडून जो अध्यादेश काढण्यात आलेला आहे, जी मागणी खरं तर केली होती की जरांगेंनी शिंदे समितीची व्याप्ती फक्त मराठवाड्यापुरती मर्यादित न राहता ती संपूर्ण राज्यात केली जावी अशी मागणी करण्यात आली होती। तर या अध्यादेशासंदर्भात त्यांना माहिती देण्यात येणार आहे। काय सविस्तर अपडेट आहे? हे शिष्टमंडळ साधारण किती वाजता तिथे येणार आहे? निश्चित म्हणाली थोड्या वेळातच हे शिष्टमंडळ पोहोचेल, मात्र मुख्यमंत्र्याचे खास दूत म्हणून मंगेश चिवटे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आमच्या पाठीमागे जी रूम दिसते 308 त्यामध्ये मनोज जरांगे पाटील आहेत। सध्या ते फ्रेश होतात आणि 10 वाजता या ठिकाणी शिष्टमंडळ येऊन त्यांना भेटेल आणि जसं तू सांगितलंय त्या सगळ्यात त्या GR त्यांच्या हस्ते देणार आहे। मंगेशराव, सगळ्यात पहिले GR देणार, कागदपत्र देणार, या सगळ्या गोष्टी, पण मुख्य काळजी मुख्यमंत्र्यांची तुमची अशी आहे, त्यांच्या तब्येतीबद्दलची कशी आहे? नक्कीच आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की काल जेव्हा तुमच्याच वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून जेव्हा कळालं मुख्यमंत्री महोदयांना की आदरणीय मनोजदादा जरांगे साहेबांना उलट्या झाल्या, त्यांची तब्येत थोडीशी खालावते, तर लगेचच तात्काळ मुख्यमंत्री महोदयांनी डॉक्टर चावरे सरांना संपर्क साधला। हॉस्पिटलचे जे संचालक आहेत त्यांच्याकडे तब्येतीची विचारपूस केली। स्वतः मनोजदादांशी आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब बोलले आणि मला या ठिकाणी अभिमानाने सांगायचं की जेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी फोन केला त्यावेळी इकडून मनोजदादा जरांगे परत या सगळ्या अनुषंगाने कारवाई कशी या अनुषंगाने त्यांना विचारत होते। त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना आवर्जून सांगितले की अगोदर तब्येत महत्त्वाची, तुमच्या तब्येतीची आम्हाला काळजी, संपूर्ण महाराष्ट्राला काळजी, आणि म्हणून खरं तर त्यांच्या तब्येतीच्या चौकशीसाठी आणि पुढील काय गोष्टी करायच्या या अनुषंगाने डॉक्टर साहेबांशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहे। तसंच आपण जसं म्हणाला की ॲक्शन मोडवर सरकार आहे। मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले आणि काल राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली, डिव्हिजनल कमिशनरांची बैठक ऑनलाईन त्या ठिकाणी घेतली। वर्षा बंगल्यावरून त्यांनी स्वतः कोऑर्डिनेट केलं आणि 24 तासामध्ये पहिला GR न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीची कार्यकक्षा किंवा त्याची व्याप्ती वाढवण्याची जी मागणी आदरणीय मनोजदादा जरांगे साहेबांची होती त्याचे 24 तासात अंमलबजावणी झाली। त्याचा GR या ठिकाणी आहे, माझ्या हातात आहे, मात्र आत्ता आपण तो डिस्क्लोज करू शकणार नाही। माननीय या ठिकाणचे संभाजीनगरचे पालकमंत्री श्री आपले संदीप भुमरे साहेब, जालन्याचे पालकमंत्री आदरणीय अतुल सावे साहेब, नारायण कुचे साहेब हे या ठिकाणी येतील आणि पुढच्या 1 तासाभरामध्ये आपण मनोजदादांना हा GR देणार आहोत। सोबतच पुढे काय काय सरकार ॲक्शन मोडवर आहे या अनुषंगाने ज्या मागण्या केल्या होत्या उपोषण स्थगित करताना त्याची आता पूर्तता एक निश्चितच त्याची पहिला टप्पा पहिल्या सुरू 24 तासात पहिला GR या ठिकाणी काल रात्री मला वाटतं 12 वाजता मध्यरात्री हा GR निघालाय आणि हा GR आपण देऊ। सोबतच त्या दिवशी उपोषण सोडतावेळी ज्या काही गोष्टी ठरल्या, त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या, सगळ्याच एक अनुषंगानं तात्काळ कारवाई सुरू करण्यात आली आहे आणि त्या अनुषंगानं देखील सोमवारी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत साहेब ते पत्र शासनाकडून घेऊन येणार आहेत की त्यांच्या मागण्या आणि सरकारनं दिलेली आश्वासनं या अनुषंगानं देखील त्यांना ते पत्र देण्यात येईल। हे कन्फ्युजन आहे की 24 तारखेला 2 महिने होतात तोपर्यंत वेळ दिला का पुढच्या 2 जानेवारीपर्यंत वेळ दिला, याच्याबद्दल बरंच कन्फ्युजन चर्चा सुरू आहे। काय नेमकं घडलं, कारण तुम्ही त्या दिवशी टिप्पण करत होता? नाही, हो खरं आहे, आपण सगळ्यांनीच पाहिलं की ते टिप्पण करायची जबाबदारी माझ्याकडे त्या दिवशी आली होती आणि मनोजदादाजी जे सांगत होते ते मुद्दे मी त्या ठिकाणी टिप्पण करत होतो, नोट डाऊन करत होतो। त्यावेळी एक कन्फ्युजन असे क्रिएट झाले की न्यायमूर्ती शिंदे समितीला जी कालमर्यादा वाढवून देण्यात आलेली आहे ती 24 डिसेंबर 2023 आहे। माझ्या टिप्पणमध्ये पण मी त्याच पद्धतीने लिहिले आहे की 24 डिसेंबर 2023 पर्यंत ज्यांच्या कुणबी नोंदी आढळतील त्यांना तात्काळ प्रमाणपत्र गतिमानतेनं देण्यात यावं, अशाच पद्धतीचं टिप्पण आजही ते जे आपण नोट बनवली होती त्याच्यामध्ये आहे। परंतु आमचे जे आपले मंत्री महोदय होते सरकारचे, त्यांनी विनंती केली होती की 2 महिन्यांचा वेळ द्या, 2 महिने 2 नोव्हेंबर ते 2 जानेवारी असे पूर्ण होतात। मात्र टिप्पणमध्ये ते न्यायमूर्ती शिंदे समितीची कालमर्यादेची वेळ लिहिली असल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन आहे। मला विश्वास आहे की आता ज्यावेळी आम्ही मनोजदादांना भेटू, राज्याचे मंत्री महोदय भेटतील, त्यावेळी हे कन्फ्युजन नक्कीच दूर होईल आणि दादा 2 जानेवारीपर्यंत वेळ देतील। डॉक्टर चावरे सुद्धा आहेत, त्यांची तब्येत कशी आहे, त्यांना पुण्या मुंबईला हलवण्याची गरज आहे? त्यांची तब्येत आता स्थिर आहे, पण काल थोडंसं त्यांना इझीनेस होता, गिडीनेस बऱ्यापैकी होता आणि जे उपोषण आता अगोदरचं 17 दिवस आणि आता 9 दिवस आमरण उपोषण झालं आहे, शरीरावर त्याचा बऱ्यापैकी तणाव आहे। त्या अनुषंगाने आमचं काल त्यांच्याशी बोलणं झालं आणि मंत्री महोदय आणि मंगेश चिवटे सर आणि
मुंबईचे डॉक्टर्स यांच्याशी बोलणं होऊन त्यांना आपण शिफ्ट करावं अशी आमची मागणी होती. पण काय खरंच गरज आहे त्यांची तब्येत बघता त्यांना मुंबईला हलवावं लागतं? नाही, एवढ्या दिवसाचं ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आपण त्या बाबतीत कॉन्शियस राहिलेलं बरं, ह्या दृष्टीने आपण ते पाऊल ठरलेलं नाही काय आणखी? ठरलेलं काही नाही, विचार करतोय आम्ही. निश्चितपणे आपण बघितलं या ठिकाणी की महत्त्वाची गोष्ट आहे की सरकारने जे टाइम बॉन्ड त्या दिवशी मान्य केलं होतं त्याच्यातली पहिली सुरुवात झाली. GR सरकारने काढलेला आहे आणि मंगेश चिवटे हे मुख्यमंत्र्याचे दूत म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. ज्या ज्या मागण्या आहेत त्या हळूहळू टप्प्यावर होत आहेत आणि सोमवारी सुद्धा उदय सामंत आणि सगळे या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांची भेट घेणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंगेश चिवटे आणि डॉक्टर हे इथून पुण्या किंवा मुंबईला हलवायचं का याबद्दलचे गांभीर्याने चर्चा करतात, मात्र याबद्दल अजून काही ठरलेलं नाही म्हणाले. सिद्धार्थ, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि तिथले सगळे अपडेट्स घडामोडी तुमच्याकडनं जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. तर मनोज जरांगे आज सकाळी पत्रकार परिषद घेणार असल्याची शक्यता सुद्धा आहे. संभाजीनगर इथल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर मराठा आरक्षणाच्या तारखेवरून संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती आणि 2 जानेवारी की 24 डिसेंबर यावरून वाद सुरू आहे. तर आता या तारखेच्या संभ्रमाबाबत जरांगे पाटील काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्र तयार करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यामध्ये 15 कुणबी प्रमाणपत्र तयार करण्यात आली आहेत आणि यापैकी काही प्रमाणपत्रांचं वाटप जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं असून कुणबी नोंदी असलेली